नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाची सुरुवात करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे: अन्नदानम परम दानम, अन्नदानम परम दानम, विद्यादानम मतः परम, विद्यादानम मतः परम, अन्नेन क्षणिका तृप्ती, अन्नेन क्षणिका तृप्ती, याव जीव च विद्या, याव जीव च विद्या. म्हणजेच मित्रांनो, अन्नदान म्हणा, विद्यादान म्हणा, हे परम दान आहे. फक्त दोघांमध्ये फरक असा आहे की अन्नदान केल्यावर जो अन्नदान घेतो त्याला क्षणिक तृप्ती मिळते, आणि ज्याला आपण ज्ञानदान देतो किंवा ज्याला ज्ञानदान मिळतं त्याला आजीवन त्या ज्ञानाचा लाभ येतो, त्याची आजीवन त्याला उपलब्धी होते आणि परम तृप्ती त्याला मिळते ज्ञानामुळे. तर आपण आपल्या हॅलो डॉक्टर कार्यक्रममध्ये देखील ज्ञानाचा दीप लावायचा नेहमी प्रयत्न करत असतो. जे जनहिताचे जे विषय आहेत ते पसरवायचा, त्याविषयीचा ज्ञान पसरवायचा प्रयत्न करत असतो. आणि आजचा आपला विषय हा असाच एका दानाशी निगडित आहे, ज्या दानामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो, एखाद्याला नवीन जीवन देखील मिळू शकतं. तर पाहूया आजचा आपला विषय काय आहे. आपला विषय आहे राष्ट्रीय अवयवदान दिवस. राष्ट्रीय अवयवदान दिन, जो दरवर्षी आपण 3 ऑगस्टला साजरा करतो, राष्ट्रीय अवयवदान दिन. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला मुंबईतील सुप्रसिद्ध सर जे समूह रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे. डॉक्टर संजय सुरासे सर, आपला मित्रांनो तुम्हाला यांचा परिचय करून देतो. डॉक्टर संजय सुरासे, आपण वैद्यकीय अधीक्षक आहात, ग्रांट वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे समूह रुग्णालय मुंबई येथे. आपण प्राध्यापक आणि विभाग प्रमुख आहात, ट्रान्सफ्युजन मेडिसिन विभाग, सर जे समूह रुग्णालय मुंबई येथे. शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर सरांनी MBBS नंतर पुढे MD पॅथॉलॉजीमध्ये केलं, म्हणजेच शरीर विकृतीशास्त्र या विषयात केलं. पुढे DPB म्हणजेच डिप्लोमा इन पॅथॉलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी या विषयात सर जे समूह रुग्णालय मुंबई येथून पदवी मिळवली. म्हणजे सरांनी जिथे शिक्षण घेतलं तिथेच आज सर आपली सेवा देत आहेत. पुढे शिक्षणाविषयी अजून सांगायचं झालं तर सरांनी MBA केलं, पुढे PhD देखील केलं, हॉस्पिटल मॅनेजमेंट म्हणजेच रुग्णालय व्यवस्थापन या विषयीची पदवी देखील सरांनी घेतली. आणि अमेरिकेतून देखील सरांनी 2 पदव्या घेतल्या आहेत, FCCP आणि MCCP या पदव्या अमेरिकेतून संपादन केल्या आहे. पुढे DTCD ही पदवी देखील सरांनी प्राप्त केलेली आहे. आणि डॉक्टरांनी 2016 ते 2019 या कालावधीत मुंबई विभागाच्या अवयव प्रत्यारोपण समितीचं अध्यक्षपदाचा कार्यभार सरांनी सांभाळला आणि आपली सेवा समाजाला दिली. आणि आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी समितीचे सदस्य देखील आहात. आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर 30पेक्षा अधिक शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत. तर असे बहुगुणी व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहेत. आपल्याला जास्तीत जास्त या विषयाशी निगडीत माहिती घ्यायची आहे. तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि पहिला प्रश्न असा असेल की अवयवदान म्हणजे नक्की काय ते आम्हाला सांगा. अवयवदान हे जिवंत किंवा मृत व्यक्तीला करता येते. एखादा अवयव जिवंत किंवा मृत व्यक्तीचा अवयव काढून जो आजारी आहे, जो आजारी ऑर्गन आहे किंवा अवयव जो खराब झालेला आहे त्या व्यक्तीला देऊन त्याचा आपण जीव वाचू शकतो. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालंच तर मृत व्यक्तीचं पहिले उदाहरण देतो की मृत झाल्यानंतर 4 ते 6 तासात आपण त्या मृत व्यक्तीचा कॉर्निया किंवा बुबुळाची जी काचपट्टी असते ती आपण काढून एखाद्या ज्याची काचपट्टी पांढरी पडलेली आहे असा जिवंत व्यक्ती त्याला आपण ती देऊन त्याची दृष्टी परत वापस आणू शकतो. तसंच जिवंत माणसांमध्ये अवयवदान म्हणजे की आपल्याला 2 किडनी असतात, लिव्हर असतं, तर आपल्याला एका किडनीवरतीही काम आपलं भागू शकतं किंवा लिव्हरचा थोडासा पार्ट जरी आपला काढला तरी ते भागू शकतं. त्याच्यामुळे आपण एखाद्या आजारी व्यक्तीला जो लिव्हरच्या आजाराने ग्रस्त आहे किंवा किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे तशा व्यक्तीला आपण एक किडनी किंवा लिव्हरचा थोडासा भाग किंवा बोन मॅरो म्हणजे
आपल्या हाडातली जी पोकळी असती त्याच्यामध्ये जो रक्ताचा जो कोर भाग असतो त्याला आपण ज्याच्यातून आपण रक्त प्रोडक्शन होतं, रक्ताचे विविध घटक प्रोडक्शन होतात, तो बोन मॅरो पण आपण एखाद्या व्यक्तीला देऊ शकतो आणि त्याचा जीव वाचू शकतो. डॉक्टर सुरासे, आम्ही देहदान विषयी पण बरंच वाचतो ऐकतो, तर देहदान म्हणजे काय ते आम्हाला? देहदान म्हणजे मृत्यूनंतर केलेले जे दान असतं त्याला देहदान म्हणतात. देहदान हे दोन प्रकारे केलं जातं. एक तर आपण मृत्यू झाल्यानंतर इमिडिएटली कोणत्याही जिथे ॲनाटॉमी ॲक्ट नावाचं जे एक असोसिएशन आहे त्या असोसिएशनचं आपल्याला सर्टिफिकेट लागतं. ज्या रुग्णालयात किंवा ज्या वैद्यकीय महाविद्यालयात ह्या ॲनाटॉमी ॲक्टचं सर्टिफिकेट असेल ती संस्था आपलं देहदान ॲक्सेप्ट करू शकतं. त्याला काही क्रायटेरिया आहेत की आपण देहदानाचा फॉर्म भरला असेल तर ते इमिडिएटली ॲक्सेप्ट करतात. पण ॲक्सेप्ट करताना असं नाही की तुम्ही फॉर्मच भरला नाही तर तुमच्या नजीकच्या नातेवाईकांची देह ते ॲक्सेप्ट करणार नाही. तेही ॲक्सेप्ट होऊ शकतं. तुम्ही मृत्यू झाल्यानंतर इमिडिएटली नजीकच्या एका डॉक्टरकडनं त्यांना तपासून ते मृत झाले आहे का नाही, आणि मृत झाले असतील तर त्याचं डेथ सर्टिफिकेट आवश्यक आहे. आणि जी मृत व्यक्ती आहे त्याला कोणतंही इन्फेक्शन झालेलं नाही पाहिजे. इन्फेक्शन झालेलं असेल तर ती बॉडी डोनेशन करता नाहीत, देहदान करता नाहीत. तर अशी व्यक्तीही करू शकते ज्यांनी फॉर्म भरलेला नाही आहे, जी मृत झालेली आहे, त्यांनी कोणत्याही प्रकारचं करस्पॉन्डन्स केलेलं नाही, हेल्दी बॉडी असेल तर इमिडिएटली त्या नजीकच्या वैद्यकीय महाविद्यालयात किंवा जिथं कुठे ॲनाटॉमी ॲक्टचं इन्स्पेक्शन होऊन त्यांना ज्या संस्थेला सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्या संस्थेत ते देहदान करू शकतात. सुरासे सर, मग आता आम्हाला कसं कळणार की देहदान आणि अवयवदान याच्यातला फरक आम्ही आणि आमचे मित्र कसं ओळखणार? अवयवदान हे जिवंतपणीही करू शकतात आणि मृत्यूनंतरही करू शकतात. देहदान हे मृत्यूनंतरच केलं जातं. बरं. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या ब्रेन डेड व्यक्तीला किंवा मेंदू ज्यांचा निकामी झालेला ब्रेन डेड आहे अशा व्यक्तीच्या नातेवाईकांना सांगता की अवयवदानाविषयी सांगता, तेव्हा काय परिस्थिती असते, तेव्हा कुठल्या अडचणींना तुम्हाला सामोरं जायला लागतं त्याविषयी देखील आम्हाला सांगा. मी स्वतः माझा एक्सपिरियन्स शेअर करू इच्छितो. मी जे रुग्णालयात आम्ही जवळपास 4 अशा अवयवदानाच्या ॲक्टिव्हिटीज आज ताग्यात आम्ही कंप्लीट केलेल्या आहे. ज्या काही आम्ही म्हणजे प्रॉब्लेम्स फेस केलेले आहेत. प्रथमतः रुग्णालयात प्रत्येक 3 ते 4 तासाला मेंदूमध्ये रक्तस्राव होणारे किंवा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटचे पेशंट्स येतात आणि याच्यातून मेंदू मृत होणारे 1 किंवा 2 असतात. की मग मेंदू मृत झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेस नातेवाईकांना अप्रोच करतो त्यावेळेस ते बरेचसे नातेवाईक मे बी शिक्षणाचा अभाव, मे बी त्यांचा जवळचा नातेवाईक आहे त्याला खूप आघात झालेला असतो की आपला नातेवाईक आहे किंवा नाही, त्याच्यावरती पूर्ण फॅमिली डिपेंडंट असते, त्यांची सायकोलॉजी फार डिस्टर्ब असते आणि तशा नातेवाईकांना मेंदू मृत आहे हे ॲक्सेप्ट होत नाही. आणि तशा परिस्थितीत त्यांना आम्ही जर सांगायला गेलो की तुमचे नातेवाईक आता मेंदू मृत आहे, ब्रेन डेड आहे आणि तुम्ही अवयवदान करू इच्छिता का, त्यांना पहिला प्रश्न येतो की डॉक्टर आमच्या नातेवाईकाला मेंदू मृत घोषित करून त्यांचा काहीतरी याच्या मागे काहीतरी हेतू आहे. तर मी हे टोटली याच्या अगदी विरोधात आहे. कोणताही व्यक्ती आपला पेशंट मेंदू मृत आहे हे सर्टिफाय करणार नाही. त्याच्यासाठी एक विशिष्ट समिती नेमलेली असती जो मेंदू मृत आहे का नॉर्मल पेशंट आहे का ॲक्च्युअल मृत आहे, आणि मेंदू मृत असला आणि त्या कमिटीने सर्टिफाय केलं तरच आपण त्या नातेवाईकांना काउन्सिल करतो की बाबा रे तुमच्या नातेवाईकाचा मेंदू आता निर्जीव झालेला आहे आणि त्याच्या शरीरातले काही अवयव जर आपण दान केले तर जवळपास 8 ते 10 लोकांचा जीव वाचू शकतो आपल्यामुळे. सुरासे सर, पुन्हा एकदा थोडासा हा विषय महत्त्वाचा आहे म्हणून अधोरेखित करायला प्रश्न आणि फरक जाणून गेला की मेंदू मृत व्यक्ती आणि मृत व्यक्ती याच्यात काय फरक आहे, म्हणजे आम्हाला ते अजून कळेल. मेंदू मृत व्यक्ती सर्टिफाय करायला एक मेंदू मृत समिती असती, ब्रेन डेड कमिटी म्हणतो त्याला एक 5 ते 6 वेगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. त्याला म्हणतात एक तर डोळ्याचे जे तज्ज्ञ असतात ते
प्युपिलरी रिफ्लेक्स बघतात, म्हणजे एक वेगळ्या प्रकारची टेस्ट असती. एक कान नाक घशाचे डॉक्टर्स असतात, ते वेस्टिब्युलो कॉक्लिअर टेस्ट ती करून बघतात आणि ती जर निगेटिव्ह आली तर तो मेंदू मृत आहे. त्याचबरोबर ॲपनिया टेस्ट आणि कफ आणि गॅग रिफ्लेक्स टेस्ट अशा 5 ते 6 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या टेस्ट करून आपण त्याला मेंदू मृत आहे असं घोषित करतो. आणि मृत म्हणजे ज्याची पूर्ण बॉडी मृत झालेली आहे. मेंदू मृतमध्ये फक्त त्याचा ब्रेन हा निर्जीव झालेला आहे, पण त्याची बॉडी आर्टिफिशियली आपण जिवंत ठेवू शकतो. व्हेंटिलेटरवरती ऑक्सिजनवरती त्याला सर्वाईव्ह करू शकतो. त्या बॉडीला आपण फ्लुइड्स देऊ शकतो. अशा ज्या देहाला आपण जे म्हणतो त्याला मेंदू मृत म्हणतो. आणि पूर्णपणे निर्जीव झालेल्या देहाला आपण मृत समजतो. म्हणजे थोडक्यात हृदयाचं सर्क्युलेशन, रक्ताचं सर्क्युलेशन चालू असतं ब्रेन डेड पेशंट, ब्रेन डेडमध्ये, पण मेंदू थोडा आर्टिफिशियली आपल्याला त्यांना व्हेंटिलेटरचा सपोर्ट दिला जातो त्यांना. बरं. आणि डॉक्टर साहेब, आम्हाला हे पण जाणून घ्यायला आवडेल की असे कुठकुठले अवयव आहेत जे जिवंतपणी म्हणजेच ब्रेन डेड असताना आणि मृत्यूनंतर आपल्याला देता येतात? ब्रेन डेड झाल्यानंतर आपल्याला हार्ट, लंग म्हणजे हृदय, फुफ्फुस, थायमस एक इम्पॉर्टंट म्हणजे ग्रंथी असती थायमस. त्याच्यानंतर पोटातले जे आतडे आहे, त्याच्यानंतर पोटातलं लिव्हर, किडनी, त्याच्यानंतर बोन, डोळ्याच्या कॉर्निया, त्याच्यानंतर आपण स्किन देऊ शकतो. नंतर कार्टिलेज. ह्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अवयव आपण निदान 12 ते 14 प्रकारचे अवयव आपण एका व्यक्तीला किंवा 12 ते 14 पेशंटला आपण ते डोनेट करू शकतो. अरे छान. मित्रांनो, महत्त्वपूर्ण अशा अवयवदान या विषयावर आपली चर्चा सुरू आहे, तर कुठेही जाऊ नका. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे अवयवदानाविषयी. आणि मुंबईतील सुप्रसिद्ध असा सर जे समूह रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय सुरासे सर आपल्यासोबत आहेत. आणि सर, पुढला प्रश्न असा आहे की कुठल्या अशा परिस्थिती असतात किंवा कुठली कारणं आहेत ज्याच्यामुळे शरीरातलं एखाद्या व्यक्तीच्या शरीरातला एखादा अवयव निकामी होतो किंवा एखादी पेशी उतक किंवा ज्याला आपण टिश्यू म्हणतो तो निकामी होतो, त्या कारणांविषयी मला सांगा. आपण सुरू करूयात डोक्यापासून. आपला जो कॉर्निया असतो, जन्मजात काही कॉर्नियल ओपॅसिटी म्हणजे जे डोळ्याचं जे समोरची काच असती ती जन्मजात पांढरी पडलेली असती, तर तशा केसेसमध्ये आपण त्याला कॉर्नियल ओपॅसिटी असं म्हणतो. आणि त्या कॉर्निया तो आपण पूर्णपणे चेंज करू शकतो. दुसरं आपण त्याच्यापेक्षा नंतर खाली येऊ, लंग, काही इंटरस्टिशियल लंग डिसीजेस किंवा ज्याच्यामुळे लंग हा निकामी होतो किंवा लंगमध्ये कॅन्सर आहे, लंगमध्ये ट्यूमर आहे, तशा परिस्थितीमध्ये ते लंग काम करणं बंद करतं किंवा लंगमध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात फायब्रोसिस आहेत. नॉर्मली लंगमध्ये हवा असते आणि हवेचे असे मधमाशाचं जसं पोळ असतं तसं लंगचं स्ट्रक्चर असतं आणि ते मधमाशाचं पोळ सारखं स्ट्रक्चर रिप्लेस होतं एका फायब्रोसिसमुळे आणि त्याच्यामुळे ते आपण श्वास घेऊ शकत नाही. तशा परिस्थितीत आपण लंग ट्रान्सप्लांटसाठी तो पेशंट असू शकतो. नंतर वळूयात हृदयाकडं. हृदय फेल्युअर, हार्ट फेल्युअर म्हणतात किंवा कार्डिओमायोपॅथी नावाचा एक आजार आहे. त्याच्यात हार्ट फंक्शन करणं बंद करतं आणि तशा परिस्थितीत आपल्याला हार्ट रिप्लेसमेंट करणं आवश्यक असतं. नंतर येऊयात पोटाच्या ऑर्गन्सकडं. पोटाचा सर्वप्रथम सर्वात इम्पॉर्टंट जो ऑर्गन आहे लिव्हर. लिव्हर हे सिरोसिस नावाचा आजार असतो, त्याच्यामुळे खराब होतं. खूप मोठ्या प्रमाणात हेपॅटायटिस असेल किंवा लिव्हरमध्ये एक भयानक प्रकारचा कॅन्सर असला, तशा परिस्थितीत लिव्हर फंक्शन करणं बंद करतं. तशा परिस्थितीत आपल्याला लिव्हरची आवश्यकता भासते. नंतर आतडं. आपल्या पोटाचं आतडं पीळ लागून त्या आतडं खराब होऊ शकतं. तर तशा परिस्थितीत किंवा त्याला एक वैद्यकीयदृष्ट्या अल्सरेटिव्ह कोलायटिस, खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या कॅन्सरची लागण आहे किंवा एक विशिष्ट प्रकारचा जन्मजात काही आजार आहे आतड्याशी निगडीत, तर तशा परिस्थितीत तो आतडे काम करायचं बंद करतं आणि तशा परिस्थितीत आपल्याला आतडेही रिप्लेस करावं लागतं. नंतर किडनी. आजकाल किडनी फेल्युअरचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की जवळपास
प्रतिवर्षी 2 ते 3 लाख लोकांना आपल्याला किडनी ट्रान्सप्लांटची गरज असते. तर किडनी फेल्युअरचे कारणं हजारो आहेत. तर तशा परिस्थितीमध्ये आपल्याला किडनी जर दिली तर तो पेशंट जगू शकतो. नंतर आलं बोन मॅरो, म्हणजे हाडाची जी पोकळी असते तिथलचं जर कॅन्सर असेल किंवा रक्ताचा कॅन्सर असेल तर रक्ताच्या कॅन्सरमध्ये बोन मॅरो हा अतिशय उत्तम घटक आहे, तो आपण ट्रान्सप्लांट म्हणून करू शकतो. नंतर बोन, आपला ॲक्सिडेंटमध्ये एखादा बोन डॅमेज झाला आहे किंवा क्रश झालं आहे तर तशा परिस्थितीमध्ये आपण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं बोन आर्टिफिशियली आपण ते इम्प्लांट करू शकतो. नंतर जळालेले पेशंट्स जे असतात 10%, 20%, 40%, 50%, तशा पेशंटमध्ये आपल्याला स्किनची आवश्यकता पडते, त्वचेची. तर त्वचादान केल्यामुळे त्या पेशंटला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. सुरेश सर, आणि हे जे काम बंद पडलेलं असतं ते मशीनच्या साहाय्याने किंवा सुरू करता येतं का, किंवा काय मशीनच्या साहाय्याने अद्यापपर्यंत त्याच्यावरती संशोधन चालू आहे. अद्यापपर्यंत त्याबाबत कोणतंही असं ठोस काही यंत्र निर्माण झालेलं नाही. बरं. आणि पुढला प्रश्न असा आहे की भारतात आपण बघतो डायबिटीसचं प्रमाण पुष्कळ आहे. तर मग असं डायबिटीस असणारी व्यक्ती देहदान म्हणजे अवयवदान करू शकते की नाही, किंवा एखाद्याला कॅन्सर झालाय तर कॅन्सर झालेली व्यक्ती आपलं अवयवदान करू शकते की नाही? नक्कीच नक्कीच. बऱ्याचशा लोकांच्या मनात शंका असते की डायबिटीस आहे, कॅन्सर आहे, फुफ्फुसाचा आजार आहे, रक्ताचा कॅन्सर आहे. तर त्याची संपूर्ण तपासणी केली जाते आणि प्रत्येक अवयवनिहाय तपासणी करून त्याचा जो ऑर्गन फिट आहे तो आपण नक्कीच डोनेट करू शकतो. आणि डॉक्टर साहेब, आम्हाला हे पण सांगा की समजा घरी मृत्यू झाला एखाद्या व्यक्तीचा तर त्याला अवयवदान करता येतं का? नक्कीच करू शकतो. जर तो व्यक्ती एखाद्या डॉक्टरकडे रेग्युलरली ट्रीटमेंट घेत असेल आणि त्या डॉक्टरांनी त्याला सर्टिफाय केलं की ह्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता आणि तो माझा रेग्युलर पेशंट आहे, एका पेपरवरती त्यांनी त्यांचा पूर्ण समरी म्हणतो आपण, आणि वर्षानुसार त्यांनी जर समरी दिली तर नक्कीच तो व्यक्ती आपला चांगला अवयवदाता होऊ शकतो. आणि पुढला प्रश्न, समजा अवयव प्रत्यारोपणाविषयी शासनाचे काही कायदे, नियम किंवा काही निर्देश आहेत त्याविषयी देखील आम्हाला कृपया माहिती. शासनाने 1994ला अवयव प्रत्यारोपणाविषयी प्रथम कायदा निर्गमित केला. त्यानंतर 2011 आणि 2014 त्याच्यात थोडेसे मॉडिफिकेशन करण्यात आले. 1994च्या कायद्यामध्ये त्यांनी अवयवदान कोण करू शकते याबद्दल त्यांनी त्याची व्याख्या मांडली. अवयवदान हे नजीकचे नातेवाईक करू शकतात. नजीकचे नातेवाईक म्हणजे नवरा बायको, मुलगा मुलगी किंवा आई वडील. तर हे 6 लोक आपल्या एक दुसऱ्याला ते अवयवदान करू शकतात. पण 2011 त्याच्यात आणखी मॉडिफिकेशन करण्यात आले की त्यांचे आजी आजोबा आणि त्यांचे नातू हे पण एक दुसऱ्याला अवयवदान करू शकतात. त्याच्यामुळे थोडेसे मॉडिफिकेशन करण्यात आले. नंतर बऱ्याचशा केसेसमध्ये ब्लड ग्रुप किंवा अवयवांची मॅचिंग होत नव्हती. तर तशा केसेसमध्ये स्वॅप म्हणजे 2 वेगळे पेशंट्स, हजबंड वाईफ, पण त्यांचे रक्तगट अपोजिट एका दुसऱ्या पेशंटला जुळत आहेत, तर तशा केसेसमध्ये त्यांनी क्रॉस स्वॅपिंग हे अलाउड केलेलं आहे. म्हणजे सपोज एक नवरा बायको आहे आणि जो देणारा दाता आहे तो ए पॉझिटिव्ह आहे आणि वाईफ बी पॉझिटिव्ह आहे, आणि दुसरीकडे जर ए पॉझिटिव्ह जो डोनर आहे तर ते आपल्याला क्रॉस मॅच करू शकतो आपण. तशा केसेसमध्ये क्रॉस मॅच म्हणजे ज्यांचे ग्रुप मॅच होतात असे कपल आयडेंटिफाय करून एक्सचेंजमध्ये आपण ती स्वॅप टेक्निक करू शकतो. त्याला मान्यता 2011 आणि 2014 देण्यात आली. त्याच्यानंतर बरेचसे फॉरेन सिटिझन्स होते किंवा मेंटली डिसेबल, यांच्यासाठी तो कायदा त्यांनी स्ट्रिक्ट केला की त्यांच्याविषयी अवयवदान करावं किंवा नाही याविषयी त्यांनी गाईडलाईन काढली आणि त्या गाईडलाईनप्रमाणे बऱ्याचशा सुधारणा करून फॉरेन सिटिझन्स पण आपल्या इथं अवयवदान करू शकतात, डिसेबल पण करू शकतात. आणि त्याच्यात बरेचशा गाईडलाईन्स आहेत की जे मला ह्या इंटरव्ह्यूमध्ये सांगणं शक्य होणार नाही. त्याचे मार्गदर्शक तत्वे प्रत्येक साईटवरती उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर विविध रुग्णालयात ऑर्गन ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर म्हणजे समन्वयक हे अपॉइंट करण्याची त्यांनी परवानगी दिली, जेणेकरून आपल्याला ऑर्गन डोनेशन कॅम्पेन
आणखी मोठ्या प्रमाणात केले जाईल. त्या समन्वयकाला ICU तसेच कॅज्युअल्टीमध्ये त्यांना एक बसण्याचे स्थान दिले, जेणेकरून जे मेंदूमृत व्यक्ती आहेत यांना पण ते काउन्सिल करू शकतील, त्यांच्या नातेवाईकांना काउन्सिल करू शकतील, जेणेकरून अवयवदान ही मोहीम आणखी मोठ्या प्रमाणात वाढेल. त्याच्यानंतर त्यांनी आणखीन एक याच्यात चेंजेस केले की ऑफ्थॅल्मिक टेक्निशियन, जे नेत्र विभागाचे टेक्निकल स्टाफ आहेत, जे कॉर्निया काढण्यात एक्सपर्ट आहेत, त्या लोकांनाही त्यांनी कॉर्निया काढण्याची परवानगी त्या ॲक्टच्या अंडर देण्यात आली आहे. फारच छान. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. निपाणीहून फोन आहे. शिवानंद वसेदार यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार शिवानंदजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. साहेब, माझा प्रश्न असा आहे, काही वेळा एखादी व्यक्ती वारल्यानंतर ते विचार करतात की नेत्र दान करायचं आहे, काही व्यक्ती म्हणतात की किडनी दान करायचं आहे, आणि एखादी व्यक्ती असं म्हणतात की ते वारल्यानंतर पूर्ण शरीर दान करायचं असते म्हणतात त्यांनी. मग त्यासाठी किती वेळेच्या आत त्यांनी दान केली पाहिजे, आणि मृत्यू व्हायच्या अगोदर त्यांनी म्हणजे लिहून वगैरे ठेवलं असतात, त्यांनी सांगतात की शरीर दान करणार आहे म्हणून. मग ते जे प्रोसिजर कशा प्रकारे आहे, आणि किडनी दान नेत्रदान देतेवेळी किती वेळेच्या आत त्यांनी ट्रान्सफर करायला पाहिजे, तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न आहे साहेब. धन्यवाद शिवानंद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगणार डॉक्टर साहेब? शिवानंदजी, अतिशय खूप सुंदर असा प्रश्न विचारला आहे. आपला पहिला प्रश्न होता की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तो नेत्रदान करू शकतो का? हो, नक्कीच करू शकतो. 4 ते 6 तासात तो करू शकतो. पण त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची म्हणजे अवघड आजाराची लागण, म्हणजे ज्याला आपण HIV म्हणतो, हेपॅटायटिस म्हणतो, किंवा सेप्टिसेमिया नावाचा जो एक इन्फेक्शन असतं, त्याच्यापासून तो आजार झालेला नाही पाहिजे. आणि किडनी डोनेशन हे जर हे करणं थोडंसं क्वेश्चन मार्क आहे की ते करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. म्हणजे सर्वात सोपं जे अवयवदान आहे ते तुम्ही कॉर्निया करू शकतात, आणि देहदान 4 ते 6 तासात तुम्ही नक्कीच करू शकतात. नजीकच्या ज्या रुग्णालयात किंवा वैद्यकीय महाविद्यालयात तुम्ही तिथं इमिडिएटली डेट झाल्यानंतर इमिडिएटली संपर्क साधा. तिथलच्या ॲनाटॉमी विभागात हे देहदान विभाग कार्यरत असतं, 24 तास कार्यरत असतं. तेथील डॉक्टर तुम्हाला ते नक्कीच मार्गदर्शन करतील. आणि त्यांचे मार्गदर्शक तत्त्वे जे आहेत की तुमच्याकडे प्रथमतः एक डेथ सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, आणि दुसरं, ज्यांनी सर्टिफाय केलेलं आहे डेथ सर्टिफिकेट, त्यांनी असं लिहून दिलं पाहिजे की ही व्यक्ती कोणत्याही आजाराने ग्रस्त नाही, म्हणजे जीव घेण्या आजाराने. फारच छान. डॉक्टर साहेब, पुढला त्यांचा सब क्वेश्चन असा होता की इच्छापत्राविषयी आणि प्रक्रियेविषयी काय सांगता येईल देहदानाच्या किंवा अवयवदानाच्या? अतिशय सोपी प्रक्रिया आहे इच्छापत्र किंवा देहदान करण्याची. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात आणि इवन आता वेबसाईटवरती पण देहदानाचा फॉर्म उपलब्ध आहे. आणि इच्छा आपण आपल्या याच्यात इच्छापत्रामध्ये जरी नमूद केलेलं असेल, पण शेवटी त्या व्यक्तीच्या हजबंड किंवा वाईफ, जे मृत पावलेले त्यांचे हजबंड किंवा वाईफ जर हजबंड मृत पावलेले तर त्यांच्या वाईफला यांची संमती घेतल्याशिवाय, किंवा अल्पवयीन असेल तर त्यांच्या मातापित्यांची परवानगी घेण्यात येईल. म्हणजे परवानगी आवश्यक आहे. आणि मित्रांनो, आपण सरांकडून अजून जाणून घेऊया की मेंदू मृत किंवा ज्याला आपण ब्रेन स्टेम डेथ म्हणतो किंवा मेंदूस्तंभ मृत्यू म्हणतो, म्हणजे काय? थोडं खोलात किंवा मेंदूस्तंभ मृत्यू किंवा ब्रेन डेथ हे याच्यात मेंदू निर्जीव होतं, पण तुमच्या शरीरातले बाकीचे ऑर्गन्स हे फंक्शनिंग करत असतात. मी जसं थोड्या वेळापूर्वी सांगितलं की त्यांचे ऑर्गन्स आपल्याला नॉर्मली एखाद्या व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनच्या मशीनवरती आपल्याला ते हे करावं लागतात. त्या पेशंटला आपल्याला त्या मशीनवरती घ्यावं लागतं, आणि त्यांना विविध प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये म्हणून अँटीबायोटिक्स तसेच बॉडी फ्लुइड्स दिले जातात, आणि जेणेकरून ती व्यक्ती जिवंत राहील, म्हणजे बाकीचे त्यांचे ऑर्गन्स जिवंत राहतील, पण त्यांचा तो मेंदू जो आहे तो निर्जीव झालेला आहे. बरं, म्हणजे इतर ऑर्गन्सला, इतर अवयवांना वाचवायचा प्रयत्न केला जातो, त्यांना संक्रमण मुक्त ठेवायचा, जेणेकरून आपल्याला त्याचे जे सर्व ऑर्गन्स आहेत ते आपण एखाद्या अवयवदात्याला देऊ शकतो. फारच छान. पुढला डॉक्टर साहेब असा प्रश्न असेल, हा जो मेंदू मृत्यू आहे ते होण्याची कारणं काय आहेत त्याविषयी थोडा सांगा. मेंदू मृत्यू हा सर्वात प्रथम जे कारण आहे, जे आता सध्या
ब्लड प्रेशरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि अशा ब्लड प्रेशरच्या पेशंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जर ब्लड प्रेशर वाढलं आणि त्यांच्या मेंदूमधल्या ज्या रक्तवाहिन्या आहे त्या फुटतात आणि मेंदूमध्ये रक्तस्राव होतो. हा सर्वात मोठा आणि इम्पॉर्टंट कारण आहे मेंदू मृत होण्याचं. दुसरं आहे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स. जेणेकरून रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये तुमच्या डोक्याला इजा लागली आणि ते मेंदूला इजा होऊन तुम्ही मेंदूमृत होऊ शकतात. बरं मित्रांनो, म्हणून आपल्याला हेल्मेट घालायचं आहे, वाहतुकीचे नियम देखील पाळायचे आहेत आणि आपली स्वतःची खूप काळजी घ्यायची आहे. डॉक्टर साहेब, या वळणावर अजून एक फोन आलेला आहे. विरारहून विनया परब यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार विनयाताई, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे सर की जर अवयवदानाची गरज भासल्यास कुठे कॉन्टॅक्ट करायचं, कुठे कुठे मदत कक्ष आहे असं विचारायचं. फारच सुंदर प्रश्न आहे. काय सांगणार सुरेश? अवयवदानाविषयी सध्या आपल्या वेबसाईटवरती ही बरीचशी माहिती उपलब्ध आहे. तसेच नजीकच्या सरकारी रुग्णालयात जिथे अवयवदानाशी निगडीत परमिशन्स आहेत, जर तुम्ही मुंबईमध्ये असाल तर बृहन्मुंबईच्या रुग्णालयात तसेच शासकीय रुग्णालयात ही फॅसिलिटी अवेलेबल आहे. बरं, आणि आपण मेंदू मृत याविषयी चर्चा करत होतो, ब्रेन स्टेम डेथविषयी चर्चा करत असतो, तर त्याचं निदान कसं करतात ते देखील आमच्या मित्रांना सांगा. मेंदू मृत जे हे असतं त्याच्यासाठी एक टेस्ट असते. त्याच्यात जवळपास 5 ते 6 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या स्पेशालिस्टकडनं ते टेस्टिंग करून घेतली जाते. जसं सांगितलं की नेत्रतज्ञ जे आहेत ते प्युपिलरी टेस्ट करतात, कान नाक घशाचे डॉक्टर जे आहेत ते वेस्टिब्युलो कॉक्लिअर टेस्ट करतात, न्यूरोलॉजिस्ट आहेत ते त्यांच्या पद्धतीने टेस्ट करतात. एक ॲपनिया टेस्ट असती, गॅग टेस्ट असती. तर ह्या विविध टेस्टचं समीकरण करून तो मेंदू मृत आहे का नाही हे ठरवलं जातं. आणि पूर्वी 1994च्या ॲक्टमध्ये त्यांनी न्यूरोलॉजिस्ट आणि न्यूरोसर्जन हे सर्टिफाय करतील असं सांगण्यात आलं होतं. पण 2011मध्ये 2011 आणि 2014मध्ये बरेचसे त्या ॲक्टमध्ये चेंजेस करून त्यांनी इंटेन्सिव्हिस्ट किंवा ॲनेस्थेटिस्ट यांना पण ते अधिकार दिलेले आहेत. जेणेकरून काय, बऱ्याचशा पेरिफेरल ठिकाणी न्यूरोलॉजिस्ट आणि न्यूरोसर्जन्स हे कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे ते मेंदूमृत करण्यास थोडंसं अवघड होतं. मित्रांनो, डॉक्टर संजय सुरासे, वैद्यकीय अधीक्षक, सुप्रसिद्ध जे रुग्णालय आहे सर जे समूह रुग्णालय मुंबई येथील, आपल्याला मार्गदर्शन करत आहेत अवयवदान या महत्त्वपूर्ण विषयावर. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर संजय सुरासे सर, जे की वैद्यकीय अधीक्षक आहेत, सुप्रसिद्ध असं जे सर जे समूह रुग्णालय मुंबई येथे आहे. तर आपल्याला सर मार्गदर्शन करतायत अवयवदान या महत्त्वाच्या विषयावर. मेंदू मृत्यू, ज्याला आपण ब्रेन स्टेम डेथ म्हणतो किंवा मेंदूस्तंभ मृत्यू म्हणतो, तर असं जर एखादी केस असली तर नातेवाईकांना कुठली प्रक्रिया करावी लागेल जेणेकरून अवयव किंवा ऊतक किंवा टिश्यूचं प्रत्यारोपण ट्रान्सप्लांट करता येईल त्यासाठी? सर्वप्रथम पेशंट आल्यानंतर आपण त्याला पहिले बघतो की तो मेंदू मृत झाला आहे का. मेंदू मृत सर्टिफाय झाल्यानंतर आमची जी प्रक्रिया चालू होते, आम्ही मेंदूमृत होण्याच्या अगोदर त्यांना फक्त आमचा एक सोशल वर्कर जो असतो तो थोडी कल्पना देतो की आपला पेशंट क्रिटिकल आहे आणि मेंदूमृत होण्याची शक्यता आहे. तर बाय द टाईम आम्ही त्यांची पूर्ण मेंदूमृत जी टेस्टिंग वगैरे ते करून घेतो. त्यानंतर आम्ही त्यांना अप्रोच करतो आणि तुमचा रिलेटिव्ह जो क्रिटिकल होता त्यांना आम्ही सांगितलं जाते की आपला रिलेटिव्ह मेंदूमृत आहे आणि तो आता परत पूर्वीप्रमाणे त्याला आयुष्य मिळू शकत नाही, तर आपण अवयवदान करू शकता का. एवढं हे केल्यानंतर आम्ही त्यांची एक कन्सेंट घेतो आणि त्यानंतर आम्ही त्यांना त्रास होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतो. कन्सेंट दिल्यानंतर ते पूर्ण हॉस्पिटल त्याची जबाबदारी घेतं. त्यांच्या विविध टेस्टिंग केल्या जातात. विविध हॉस्पिटल्सला आम्ही कॉन्टॅक्ट करतो, ZTCCच्या माध्यमातून, रोटोसोटोच्या माध्यमातून, आणि लवकरात लवकर अवयवदान प्रक्रिया कशी पूर्ण होईल, ऑर्गन रिट्रिव्हल कशी पूर्ण होईल, त्या नातेवाईकांना
थांबण्याची व्यवस्था केली जाते, त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जाते, त्यांच्याबरोबर 1-2 सोशल वर्कर अपॉइंट केले जातात, जेणेकरून त्यांना वेळोवेळी आम्ही त्यांना अपडेट करत राहतो की किती वेळ लागणार आहे, काय आहे, त्यांच्या नातेवाईक आणखी येणारे नातेवाईक आहे, प्रत्येकजणाला विविध प्रकारे सांगावं लागते, कारण एखाद्या पेशंटचे मामा आहेत, मामानंतर काका येतात, प्रत्येकजण क्वेश्चन मार्क करतो की का करतायत, तर प्रत्येकाला आम्हाला पेशंटली त्यांना डील करावं लागतं आणि त्यांना काउन्सिल करावं लागतं. त्यांच्या पेपरवर्क आम्ही त्यांच्याकडनं जास्त काही पेपरवर्क करत नाही, त्यांना इझी होईल असं प्रोसिजर. ऑर्गन रिट्रीवल झाल्यानंतर जे रुग्णालयात आम्ही अशी प्रोसेस केली आहे की त्या व्यक्तीच्या बॉडीला PM पोस्टमॉर्टम रूममध्ये न जाता ऑपरेशन थिएटरमध्येच आम्ही त्याचं फोरेन्सिक जे विभागाचे तज्ज्ञ आहेत त्यांना बोलून त्याची प्रक्रिया तिथंच आम्ही करून घेतो, जेणेकरून ऑर्गन रिट्रीवल झाल्यानंतर पोलीस परमिशनही जे आपलं जे रुग्णालय आहे ते विदिन टाईम कंप्लीट करतं. जोपर्यंत त्यांचं ऑर्गन रिट्रीवल कंप्लीट होतं तोपर्यंत त्यांची सर्व प्रक्रिया झालेल्या असतात. ऑर्गन रिट्रीवल झाल्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात त्यांना त्यांच्या नातेवाईकांना बॉडीसहित आम्ही एक वाहन उपलब्ध करून देऊन त्यांच्या घरी सोडण्याची व्यवस्था केली जाते. आणि तसेच तिथलच्या प्रशासनालाही आम्ही तसं कळवतो की बाकीच्या प्रोसेससाठी त्यांना मदत करा. मित्रांनो, डॉक्टर संजय सुरासे आपल्याला सरळ, सोप्या आणि साध्या भाषेमध्ये आपल्याला अवयवदानाची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला समजून सांगतायत, उलगडून सांगतायत. तर या संधीचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे आणि तुमच्या मनात जर कुठला प्रश्न असेल तर कृपया आम्हाला फोन करून तो विचारा निसंकोचपणे. डॉक्टर साहेब, पुढे विचारतो, अशी कुठली परिस्थिती आहे की ज्याच्यामध्ये अवयवदान करता येत नाही ते देखील आम्हाला सांगा. अवयवदान ज्या व्यक्तीला खूप सारे इन्फेक्शन्स असतात, जसे मी सांगितलं की सेप्टिसेमिया, रक्तामध्ये इन्फेक्शन खूप मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे आणि विविध ऑर्गन्समध्ये त्याचे अंश आढळून येतात, तशा परिस्थितीत आपण करू शकत नाही. HIV आहे, हेपॅटायटिस आहे, असे वेगळ्या प्रकारचे जे जीवघेणे आजार आहेत त्याच्यात आपण करू शकत नाही. कॅन्सरमध्ये स्प्रेड झालेला असेल, मोठ्या प्रमाणात तो पसरलेला असेल, तर तशा परिस्थितीत आपण अवयवदान करू शकत नाही. आणि जे अवयवदानानंतर अवयव असतो तो कुठल्या संस्थेमार्फत त्याचं जे आहे घेता येतो किंवा त्याचं प्रत्यारोपणासाठी? त्याच्यासाठी जे ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या ज्या कार्यपद्धतीनुसार ZTCC किंवा त्या ठिकाणी अस्तित्वात असलेली नोटो आणि सोटो यांच्यातर्फे ही प्रक्रिया शासनाच्या धोरणानुसार अवलंबली जाते. आणि जसं की एकदा पुन्हा आमच्या मित्रांना सांगायसाठी की बरेचसे आपले जे समाजात आपण बऱ्याचशा केसेस मधुमेहाच्या आजकाल बघतो किंवा उच्च रक्तदाब, हायपरटेन्शनच्या बघतो किंवा थायरॉइडच्या बघतो, तर असे व्यक्ती पण अवयवदान करू शकतात का? पुन्हा एकदा नक्कीच असे व्यक्ती साधारण आपण प्रत्येक घरात जर बघितलं तर घरातल्या 1 किंवा 2 व्यक्तींना ब्लड प्रेशर असतं आणि डायबिटीस असतो. तर ब्लड प्रेशर, डायबिटीस किंवा महिलांमध्ये थायरॉइडचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं, ॲनिमिया असतो, अशा परिस्थितीत आपण नक्कीच अवयवदान करू शकतो. फक्त आपल्याला अवयवदानापूर्वी ज्या काही आवश्यक असणाऱ्या ज्या रक्त चाचण्या आहे, जेणेकरून आपले त्या वेळेस आपले सर्व रिपोर्ट्स जर नॉर्मल असतील तर आपण नक्कीच अवयवदान करू शकतो. सर, आणि आम्ही डोनर कार्डविषयी ऐकतो, त्याच्याविषयी वाचतो, तर हे डोनर कार्ड काय प्रकार आहे त्याविषयी? डोनर कार्ड हे अवयवदात्यांना दिलं जातं, त्याच्यावरती त्यांचं पूर्ण नाव लिहिलं जातं आणि त्यांचा रक्तगट वगैरे लिहिला जातो आणि जेणेकरून त्यांना काही शासकीय योजनांचा लाभ होऊ शकतो. बरं. आणि सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे, मुद्द्याकडे असं वळतो की अवयवदानाविषयी समाजामध्ये बरेच गैरसमज असतात, तर कृपया त्याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा. अवयवदानाविषयी असं असतं की एखादा जो अवयवदान करणार आहे त्या व्यक्तीला असं वाटतं की माझं शरीर विद्रूप होणार का, माझ्या शरीरात एक किडनी राहिल्यामुळे मी वीक होणार का, किंवा माझं लिव्हर अर्ध काढल्यानंतर मला म्हणजे माझं शरीर व्यवस्थितपणे काम करेल का नाही, किंवा मला मृत्यू येऊ शकतो, ह्या भीतीने ते बरेचसे लोक की अवयवदान करायला घाबरतात. मोठी सर्जरी, हाय रिस्क कन्सेंट असतात, तर तशा परिस्थितीत त्यांना असं वाटतं की आपण दुसऱ्याचा जीव वाचवण्यात आपलाही जीव जाऊ शकतो. आणि
थोडंसं देहदानाकडे वळतो. थोडंसं जे वेगवेगळे जे अवयव आहेत जसं त्वचादान, तर त्वचादान कसं करावं, कुठे करावे, त्याविषयी थोडं आम्हाला माहिती. त्वचादान हे मृत्यू झाल्यानंतर जवळपास 4 ते 6 तासात आपण केलं पाहिजे. त्वचेवरती कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन नसलं पाहिजे आणि युजली अबाव 60 आपण त्वचादान अलाउ करत नाही, कारण स्किन त्वचा जी असते ती थोडीशी लूज झालेली असते आणि त्वचादान हे प्रत्येक व्यक्ती जो 18 ते 60 मध्ये तो कोणीही करू शकतो, त्याच्यात काही हे नाही. आणि पुढला जो आहे नेत्रदानाविषयी आपण चर्चा केलीच आहे, तर त्याच्यासाठी आणि त्वचा दानासाठी कुठे संपर्क करावा त्यासाठी देखील आम्हाला सांगा. नेत्रदानासाठी नजीकच्या शासकीय रुग्णालयात आपण संपर्क साधावा आणि त्वचादानासाठी तेही आपण नजीकच्या शासकीय रुग्णालयात संपर्क साधावा, कारण ह्या रुग्णालयामार्फतच ते दान करण्यात येतं किंवा आज बऱ्याचशा प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये पण त्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तर तशा रुग्णालयाची लिस्ट आपल्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. आणि डॉक्टर साहेब, एखाद्या व्यक्तीने देहदानाचा निर्णय घेतला, म्हणजे मृत्यूनंतर देहदान करायचा निर्णय घेतला, तर त्याचा वैद्यकीय विद्यार्थ्यांना कसा उपयोग होतो त्याविषयी देखील आम्हाला सांगा. एखाद्या व्यक्तीने मृत्यूनंतर देहदानाचा जर निर्णय घेतलेला आहे तर वैद्यकीय शिक्षण जे फर्स्ट इयरला ॲनाटॉमी म्हणतो आपण, प्रत्येक आपल्याला त्याच्यात शरीराचे विविध पार्ट्स अभ्यास करावा लागतो. त्यानंतर संशोधनासाठी कॅडॅव्हरिक वर्कशॉप जे म्हणतो आपण, न्यूरोसर्जरी म्हणतो किंवा ENT सर्जरी, यांचे विविध मेंदूमध्ये शस्त्रक्रिया करायची आहे त्यांना, स्कोपिक सर्जरी. तर त्या कॅडॅव्हरिक ह्या मृत व्यक्तींवरती पहिले तो प्रयत्न केला जातो आणि त्यानंतर मग त्या जो डॉक्टर आहे, ट्रेनी डॉक्टर आहे, त्याला मग ते जिवंत व्यक्तीवरती करण्याचा तो अनुभव येतो. डॉक्टर साहेब, आता महाराष्ट्राचं जे सांस्कृतिक शहर आहे पुण्याहून आपल्याला फोन आहे. श्रीकांत कसबे यांचा फोन आहे. बघूया त्यांचा प्रश्न काय. श्रीकांत, नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हा, मी श्रीकांत कसबे, पुणे जिल्हा. हा, नमस्कार. जुन्नर जिल्हा. तर माझी जी लेफ्ट किडनी आहे ना, हा बोलत राहा, सलग बोलत राहा. लेफ्ट किडनी माझी हे झालेली आहे, स्विंग झालेली आहे. बरं. आणि राईट पण म्हणतात 50% चालू आहे. बरं. तर त्या संदर्भात जेला मी येतो, बरं. डॉक्टर गीता सेठ म्हणून बरं. डॉक्टर, हा, त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू आहे. तर किडनी भेटेल का मला, म्हणजे? बरं, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. तर डॉक्टर साहेब, डावी किडनी त्यांची फेल आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि उजवी किडनी 50% काम करते. तर नियम काय आहेत किंवा त्याविषयी थोडं. श्रीकांतजी, खूप सुंदर प्रश्न विचारला आहे. आपलं एक किडनी छोटी झालेली आणि दुसरी किडनी 50%च काम करते. मला फक्त एवढं विचारायचं की आपल्या जे तज्ज्ञ डॉक्टर आहे, डॉक्टर गीता सेठ, यांनी आपले दोन्ही किडनी निकामी झाल्या आहेत असा निर्णय दिलेला असेल तर त्यांच्याकडे एक रजिस्टर असतं, त्याच्यात तुम्ही नोंद करा, ट्रान्सप्लांट रजिस्टर म्हणतात. आणि त्या जे रुग्णालयात जे येणारे कॅडॅव्हर, त्या माध्यमातून तुम्हाला किडनी मिळू शकते. दुसरं एक माध्यम म्हणजे आपल्या नजीकच्या नातेवाईकांमध्ये, आपली वाईफ असेल, आपले मुलं असतील किंवा आपले आई वडील किंवा आपले बहीण भाऊ, यांना तुम्ही विचारा की यांच्यातला कोणी इच्छुक आहे का. कारण आपल्या नजीकच्या नातेवाईकांमध्ये जर किडनी डोनेशन जर झालं तर ते नक्कीच खूप चांगल्या प्रकारचं लागू होतं शरीराला आणि तुमची हेल्थ 100% दुरुस्त होऊ शकते. डॉक्टर साहेब, पुन्हा देहदानाकडे वळतो. आणि कुठले असे देह आहेत किंवा मृत्यूनंतर कुठले असे पार्थिव आहेत, शरीर आहेत, जी स्वीकारली जात नाहीत, त्याविषयी आम्हाला सांगा. मृत्यूनंतर युजली मी परत थोड्या वेळापूर्वी सांगितलं की इन्फेक्टेड ज्या असतात, म्हणजे ज्याला इन्फेक्शन आहे, शरीराला खूप व्याधी आहेत किंवा HIV आहे, हिपॅटायटिस आहे, अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या हायली ज्या व्याधीने दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला त्यासोबत काम करत असताना ती व्याधी होण्याचे चान्सेस आहेत, असे जे देह आहेत ते आपण शक्यतो अवॉइड करतो.
आणि डॉक्टर साहेब, आम्हाला देहदानाविषयी पण काही समज असतात, गैरसमज असतात, त्याविषयी देखील सविस्तर सांगा. देहदानाविषयी नक्कीच भरपूर असे गैरसमज आहेत की एखाद्या देहामध्ये जी मृत्यूनंतर जी आत्मा असते ती तशीच त्या देहाबरोबर असते. पण मला एक सांगू इच्छितो की आत्मा हा देह आपला मृत्यू झाल्यानंतर हा दुसऱ्याच्या शरीरात तो जातो. त्याच्यामुळे आत्मा नसले, आपल्या मृत्यूनंतर त्या देहामध्ये आत्माच नसतो आणि बाकी जे उरलेलं शरीर असतं ते पूर्ण नश्वर, म्हणजे ते नष्ट होणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपलं जे शरीर आहे नष्ट होणार आहे, तर ते आपण दान केल्याने, विद्यार्थ्यांचं संशोधन होत असेल, त्यांना शिकवण मिळत असेल तर नक्कीच ते करावे. दुसरं असं असतं की डोळा किंवा कॉर्निया काढल्यानंतर लोकांचं असं असतं की आमच्या नातेवाईकांचा चेहरा विद्रूप दिसेल, तर त्यासाठीही रुग्णालयात अशी व्यवस्था केली जाते की तिथं आर्टिफिशियल डोळा लावला जातो, किंवा त्याचं लिव्हर काढलं परीक्षणासाठी, किंवा त्याचा किडनी काढली परीक्षणासाठी, किंवा त्यांची स्किन काढली परीक्षणासाठी. तर तशा प्रत्येक गोष्टीत आपण त्या प्रकारे ते ट्रीटमेंट करून ती नॉर्मल बॉडी दिसेल याचा काळजी घेतो. आणि आम्हाला त्वचा दानाचा उपयोग कसा केला जातो त्याविषयी देखील सांगा. त्वचादान हे ॲक्च्युली हे 2011 नंतर हे सुरू झालेलं आहे. त्वचादान केल्यामुळे आजकाल बरेचसे बर्न्सचे पेशंट आहे, जळीत जे पेशंट्स असतात, त्या जळीत पेशंटमध्ये सर्वप्रथम पेट घेणारे जो भाग असतो तो त्वचा, तर 40%, 50%, 60% असे जे जळालेले पेशंट्स असतात त्या लोकांसाठी ही त्वचा जीवनदायी ठरू शकते. आणि मृत्यूनंतर किंवा ब्रेन डेड नंतर आपण जर त्वचादान केले तर नक्कीच त्याचा फायदा होतो. त्वचेवरती कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन नसायला पाहिजे, हा त्याचा मेन क्रायटेरिया आहे. डॉक्टर साहेब, आणि जाता जाता तुम्ही आमच्या मित्रांना, समाजाला काय संदेश देणार त्याविषयी? जाता जाता आज खरोखर सह्याद्री वाहिनीने खूप सुंदर असा अवयवदानाविषयी जनजागृतीचा प्रोग्राम घेतला. मला एकच सांगू इच्छितो की अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपण कोणतंही दान करतो, अन्नदान करतो, धनदान करतो, कन्यादान करतो, याच्या पलीकडेही आपण जर अवयवदान केलं तर 8 ते 10 लोकांचं आपण आयुष्य वाचू शकतो. धन्यवाद. डॉक्टर संजय सुरासे, आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला आजच्या अवयवदान अशा महत्त्वपूर्ण विषयावर तुम्ही मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचा जो हॅलो डॉक्टरचा जो संघ आहे त्यांच्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुढील भागात एखादा नवीन विषय घेऊन तुमच्या भेटीला आम्ही येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तर आपली काळजी घ्या. आजच्या भागात इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार. आपण बोलू शकतो.